कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बाळ कोणाचं आहे? ते आमचंच आहे डॉक्टर। पण तुम्हाला तर एकच बाळ होतं ना? नाही तसं नाही, म्हणजे आम्हाला जुळं झालं होतं डॉक्टर। हा जुळं होतं आम्हाला बाळ। असं कसं होऊ शकतं? याच्यात तर तुम्हाला एक बाळ झालेलीच नोंद आहे। असं कसं म्हणजे एकच? यात नोंद करताना काहीतरी चुकामुक झाली असेल बघा डॉक्टर। हा 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 चुकून झालं असेल, चुकलं असेल डॉक्टर तुमचं। बघा ना एकदा। कसं आहे ते, आम्ही याचे आई वडील आहेत ना, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला जुळं झालं होतं की एक झालं होतं। हे आमचंच बाळ आहे ना। हा आमचंच आहे। मी काय म्हणतो, राहू द्या, ह्याला नका तपासू आता, नंतर येतो। रडायला लागलं, नाही तपासत ते म्हणून। बाळाचा आवाज, बाळ रडतंय बापू। आप्या गप, ए आप्या अगं बाळ काय झालं? आप्या बाळाला भूक लागली वाटतं। तुम्ही त्याला दूध पाजा, मी आलोच। हो हे रडायला कशाला लागलंय? सारखं सारखं रडतंय। ये तूच पाजायला आणि शांत कर। बाळाचा आवाज येतोय बापू, खरंच बाळाचा आवाज येतोय। आप्या कलेक्टर बाई, अरे ही कशाला आली इथं? मला काय माहित। हिने जर आपल्याला बघितलं ना तर वाट लागली आपली। आप्या आप्या गप। बापू ऐका ना, खरंच आवाज येत होता। तुम्हाला येत नाही का? मी खोटं नाही बोलत आहे। आपण एकदा शोधूया ना बापू। बघ तू शांत हो, बाळाला शोधूया ना। तुझं काम सगळ्यात भारी आहे, माहिती का तुला? अगं तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय जरी झालं ना, तर तू त्याचा परिणाम तुझ्या कामावर कधीच नाही होऊन दिला। आठवते का तुला? बापू मी ना आता ही धावपळ थांबवली पाहिजे हो माझी। सगळे पुरावे सांगतायत की माझं बाळ नाहीये। सगळं आत्ताच ठरवलं पाहिजे का? नाहीतर ना बापू मला तसंच वाटत राहील, म्हणून म्हणते आत्ता ठरवलं पाहिजे। नाही असं नसतं, आपण बोलू त्याच्यावर नंतर। चल निघूयात का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।